अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय. आपलं भारतीय दर्शनशास्त्र अतिशय प्रगल्भ आहे. या दर्शनशास्त्राचा विचार करीत असताना सत्संगाचा किंवा संत दर्शनाचा, गुरुदर्शनाचा महिमा काय असं बऱ्याचदा विचारलं जातं. त्या संदर्भात एक दृष्टांत महाराज असं सांगतात की एकदा भगवान नारद मुनींनी भगवान विष्णूंना प्रश्न केला की म्हणाले, हे भगवान, संत दर्शनाचा किंवा सत्संगाचा महिमा काय? भगवान विष्णूंनी सांगितलं की हे नारदा, नुसतं शब्दांनी सांगण्यापेक्षा मी तो तुला अनुभवच देतो. असं सांगितलं असताना विष्णूंनी आज्ञा केली की तू पृथ्वीवर जा, तिथं एका जन्मलेला आहे, पिल्लू जन्मला आहे, तिथे जा तू. विष्णूंची आज्ञा घेऊन महर्षी नारद त्या गरुडाच्या घरी गेले. गरुडाला अतिशय आनंद झाला. म्हणणे, यावं महर्षी, यावं, माझ्या घरी आत्ताच बाळ जन्मलेलं आहे, त्याला तुम्ही दर्शन द्यावं आणि उपकृत करावं. तुमच्या सुखद जाईल. नारद मुनी जसं त्या गरुडाच्या पिलाजवळ जातात, ते पिल्लू एक वेळ नारद आणि तिथेच गतप्राण होतं. नारदाला आश्चर्य वाटतं, गरुडाला आश्चर्य वाटतं. गरुड म्हणे, ठीक आहे महाराज, म्हणे आता त्याची प्रत्येकाचं आपलं आयुष्य असतं, प्रत्येकाचे आपलं. तिथून नारद मुनी वापस वैकुंठ धामात आले असताना, भगवान विष्णूंकडे आले असताना, नारद मुनी काही बोलायच्या अगोदरच भगवान विष्णू असं म्हणतात की नारदा, आता तू एका कावळ्याच्या घरी जा. त्या कावळ्याला एक पिल्लू झालेलं आहे. विष्णू, नारद मुनी त्या कावळ्याच्या घरी जातात. त्या कावळ्याला पिल्लू झालेलं असतं. कावळ्याला नारद मुनींना बघून अतिशय आनंद होतो. म्हणतात, या महाराज, आत्ताच माझ्या घरी एक पिल्लू जन्मलेला आहे, त्याला तुम्ही दर्शन देऊन उपकृत करावं. पहिल्याप्रमाणेच नारद मुनी जसे त्या पिल्लाजवळ जातात, पिल्लू फक्त एक वार भगवान नारदांकडे बघतं आणि गतप्राण होऊन जात. नारद मुनींना आश्चर्य वाटतं. तिथून ते तडक निघतात, वैकुंठात येतात. वैकुंठात आल्यानंतर भगवान विष्णू त्यांना सांगतात की हे नारदा, आता तू काय, त्या तिथल्या राजाला पुत्र झालेला आहे. नारद मुनी घाबरतात. म्हणे, इथे प्राण्यांच्या घरी पाठवली, आता त्या राजाच्या घरी जर काही आकरीत घडलं, त्याच्या मुलाला जर काही बरं वाईट झालं, तर मला तो नक्कीच देहप्रायश्चित देईल, किंबहुना कारागृहात तर नक्कीच टाकेल. पण भगवान विष्णू महर्षींना सांगतात, नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि जा. यथातथा नारद मुनी काश्मीर देशात पोहोचतात. काश्मीर देशात गेल्यानंतर हर्षोल्लास आणि आनंदाचं वातावरण असतं. तिथे भगवान नारदांना बघून काश्मीर देशाचा राजा अतिशय प्रसन्न म्हणाले, महाराज, अहो भाग्य आज आमचे, आज माझ्या नवीन जन्मलेल्या राजपुत्राला आपण आशीर्वाद देऊन उपकृत करावं.
नारद मुनी घाबरत घाबरतच त्या राजपुत्राजवळ जातात आणि जसं त्या राजपुत्राला बघतात, राजपुत्र, नवीन जन्मलेला राजपुत्र त्यांना दोन्ही हातांनी नमन करतो आणि हसतो. आणि म्हणायला लागतो की महाराज, ओळखलत का मला? तू म्हणाले नाही, मी तर घाबरत घाबरत तुझ्याकडे आलो. कारण की ते म्हणे हो, दोनदा काय झालं ते मला माहिती. ते म्हणे तुला कसं काय माहिती? म्हणाले महाराज, प्रश्न तुम्ही भगवान विष्णूंना केला होता की सत्संगाचा, संत दर्शनाचा काय परिणाम आहे. तर ज्यावेळेस मी गरुडाच्या घरी जन्मलो होतो, तुमच्या दर्शनाने, तुमच्या नारायण नारायण नामाने, कारण की संतांनी, सद्गुरूंनी ते नाम सिद्ध केलेलं असतं, तो मंत्र सिद्ध केलेला असतो. तुमच्या त्या फक्त 2 नारायण नारायण नामानी आणि तुमच्या दर्शनाने लगेच माझा उद्धार झाला आणि मी त्या योनीतून मुक्त झालो. त्याच्यानंतर भगवान विष्णूंनी तुम्हाला तिथे पण मी जन्माला आलो होतो. तिथे तुमचं दर्शन झाल्याबरोबर, तुमचं नाम ऐकल्याबरोबर लगेच माझी त्या योनीतून मुक्तता झाली, माझा उद्धार झाला. आणि आज तुमच्या दर्शनाचा, तुमच्या सत्संगाचा परिणाम बघा, मी आज माझा जन्म राजाच्या घरी. तर अशा पद्धतीनं सत्संगाचा, संत दर्शनाचा, गुरु दर्शनाचा लाभ सांगितलेला आहे. पण गंमत अशी आहे किंवा प्रश्न आता इथे असा एक की नुसतं सत्संग झाला म्हणजे झालं का? एका योनीतून मुक्तता झाली पण दुसऱ्या योनीत परत प्रवेश आहे. मात्र चांगली गोष्ट एवढीच आहे की मनुष्य योनीचा देह प्राप्त झाल्यामुळं आणि संत सहवास, संत संग मुळे मनुष्य योनी प्राप्त झाली आणि ती सद्गुरु कृपा मनुष्य योनीमध्येच आपण प्राप्त करू शकतो. ती दीक्षा किंवा गुरुमंत्र याच देहात आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि आपल्या साधनेद्वारे आपण या जन्म मरणाच्या फेऱ्यातून नक्कीच मुक्त होऊ शकतो. आता इथे गंमत अशी आहे की गुरुमंत्र म्हणजे काय आणि शक्तिपात म्हणजे काय. साधारण मनुष्य ज्यावेळेस परंपरेतल्या सद्गुरूंकडे जातो त्यावेळेस गुरूंची शक्तिपात देण्याची जर इच्छा असेल आणि ते जर शक्तिपात देऊ शकत असतील, त्या साधकाची पात्रता बघून नक्कीच शक्तिपात दीक्षा देतात. किंबहुना त्याची जर पहिली पातळी असेल तर त्याला गुरुमंत्र देतात. आपण मागच्या सत्संगात ज्याप्रमाणे बघितलं की मंत्र साधना, भक्ती साधना, ह्या सर्व साधना शक्तिपात साधनेवरच येऊन थांबतात. आणि ज्यावेळेस त्या साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेस तो या अध्यात्माच्या अत्युच्च अशा राजयोग आणि राजपथावर आपलं मार्गक्रमण करू लागतो. गुरुमंत्र जप केल्यानंतर एक वेळ अशी येते की तेवढी साधना, तेवढी तीव्रता, तेवढी सेवा प्राप्त झाल्यानंतर त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. मात्र शक्तिपात साधनेत जी दीक्षा दिली जाते, शक्तिपात साधनेलाच दीक्षा म्हणतात, तिने अगदी लगेचच ज्याप्रमाणे एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटविली जाते त्या पद्धतीने गुरु आपल्या शक्तीद्वारे लगेचच त्या साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत करून देतो आणि ती कुंडलिनी शक्ती जी अधोगामी मुख करून बसलेली असते ती ऊर्ध्वगामी त्याची वाटचाल करू लागते. एका गुरुकडे 2 शिष्य गेले. 2 शिष्य गेले असताना त्या शिष्यांना असा प्रॉब्लेम होता की
एकाला मूळव्याधीचा त्रास होता आणि दुसऱ्याला कफाचा त्रास होता. गुरूंचं प्रवचन झालं, त्याच्यानंतर प्रश्नोत्तर सुरू झाल्यानंतर हे दोघंही बसले. प्रवचनात त्यांनी सांगितलं होतं की निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय करून गुरुचं ऐकायचं आणि डोळसपणे भक्ती करा, म्हणजे तुमचं डोळसपणे सगळं फॉलो करा. तर ते दोन्ही शिष्य समोर बसले असताना म्हणाले की महाराज, मला असा असा मूळव्याधीचा त्रास आहे. महाराजांनी ध्यानात बघितलं असताना त्यांच्या लक्षात आलं की उष्णतेचा त्रास असल्यामुळं याला मूळव्याधीचा त्रास आहे. महाराजांनी सरळ सांगितलं, चहा बंद कर, चहा चांगला नसतोच. ठीक आहे म्हणाले. दुसरा शिष्य समोर आला, म्हणाले महाराज, मला कफाचा त्रास आहे. गंमत अशी झाली की गुरूंनी ध्यानात बघितलं असताना त्यांच्या गुरूंनी त्यांना आज्ञा केली की याला चहा सांग. मग महाराजांनी त्याला सांगितलं, बाळा रे, चहा ही खूप चांगली वस्तू आहे तुझ्यासाठी. चहा ही खूप चांगली वस्तू आहे, तू चहा सुरू कर, तुला कफाचा त्रास कमी होईल. दोघे शिष्य इतके शहाणे आणि इतके डोळस होते की शब्दोशब्दी अर्थ घेतला त्यांनी म्हणे, महाराजांनी काय सांगितलं, डोळसपणे भक्ती करा. आणि ज्याला सांगितलं होतं चहा बंद कर, तर दुसऱ्यांनी ते ऐकलं होतं की चहा बंद कर. म्हणाले, एकाच वेळेस असं दोन दोन कस काय महाराज सांगू शकतात? मग आपण डोळसपणे बघू. डोळसपणे बघितले असताना संशय बुद्धी जी असते ना, ती संशय बुद्धी माणसाला विपरीत ज्ञान घडवते. आणि गुरु जरी सरळ सांगत असतात तरी हे वेगळंच काहीतरी करून बसतात आणि हानीला कारण होतात. कफवाल्याला ज्याला सांगितलं होतं चहा सुरू कर, त्यांनी चहा सुरू केलाच नाही, त्यांनी बंद केला. आणि मूळव्याधीवाल्याने चहा सुरू केला. दृष्टांत इथे संपला. आता त्याचा परिणाम काय झाला किंवा होणार हे सांगण्याची गरज नाही. अशा पद्धतीनं ही गुरुची गरज आपल्याला नेहमी असते, कारण की काय केव्हा कशासाठी चांगलं आहे आपल्यासाठी हे फक्त ती गुरुशक्तीच जाणू शकते, दुसरं कोणीही जाणू शकत नाही. हा विवेक साधनेने जागृत होतो. किंबहुना बऱ्याचशा ज्या गोष्टी सांगितल्या जातात कीर्तनातून, प्रवचनातून, त्या एककल्लीपणे कधी घ्यायच्या नसतात. त्याचा असा विचारीपणे विचार करायचा असतो. वेळेस तो गुरुकडून ताऊन सुलाखून विचारून घ्यायचा असतो. त्याच्यासाठी गुरु असतात, हे विचारण्यासाठी. एकाने विचारलं की बाबा आता दीक्षा घेतली, आता आमचं सगळं काम देव करेल, आता आम्हाला काही करायची गरज नाही का? असं काही नाहीये. आपल्याला साधना करायची आहे, कर्म करायचंय. राम हमारा काम कर. राम म्हणजे भगवंत तर आपलं काम करीलच. हम बैठे म्हणजे आपण साधना आणि कर्म कुठपर्यंत करायचंय? आराम म्हणजे शेवटचा आ राम, शेवटचा आहून राम म्हणेपर्यंत हे सगळं कर्म आपल्याला करायचंय. याची जाणीव कोण देतात? तर ह्याची जाणीव गुरुच करून देतात. आणि ह्या गोष्टी जशा प्रवचनातून सांगितल्या जातात त्याचा व्यवस्थितपणे अर्थ समजून घ्यायचा असतो. पूज्य शंकर महाराजांनी हे मला जे ह्या सत्संगाच्या कामाला लावलंय त्याचं कारण हेच मुख्य आहे की ह्या गोष्टी पण आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. या गोष्टी कधी लक्षात येतात? ज्या वेळेस आपल्याला परंपरेतल्या सद्गुरूंकडून गुरुमंत्र होईल किंवा शक्तिपात होईल, त्याच वेळेस ह्या गोष्टी लक्षात येतात. किंबहुना या गोष्टी लक्षात येण्यासाठी आपल्याला त्या गुरूंना विचाराव्याच लागतात. तेन विन जीवा सुख नव्हे, आपुला तो एक देव करून घ्यावा. देव आपलासा करणे म्हणजे काय? देव प्राप्त करून घेणे म्हणजे काय? किंवा देव मिळून घेणे म्हणजे काय? किंवा देवरूप होणे म्हणजे काय? आणि ह्याचे उपाय काय? तर हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने.
संता विण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत, करुणी ठेवी ती निवांत. अशा पद्धतीनं तुम्हा आम्हा सर्वांवर ती सद्गुरु कृपा कायम राहो, एवढे बोलून मी आज हा सत्संगाचा झरा इथे थांबवतो. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय.